कुंभ राशी 20 ते 30 जून या दिवसात 5 विचित्र घटना घडणार, सत्य भविष्यवाणी खरी होणार। नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, तर येणाऱ्या 20 ते 30 जून या 10 दिवसांमध्ये 5 अशा विचित्र घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल। तुम्हाला जणू काही असा दुसरा जन्मच मिळणार आहे। या दिवसांमध्ये तुम्हाला सांगते, गुरुने कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे। आता तुमचं नशीब हे उजळणार आहे। जे भाग्य अनेक वर्षांपासून तुम्हाला रडवत होतं, पण आता तेच भाग्य तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यासाठी सज्ज झालं आहे। तर जातकांनो, तुम्हाला सांगते, आता रडणं, धडपडणं हे सगळं काही आता थांबवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नसणार आहे। कारण आता तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा हे दोन्ही देखील बदलणार आहेत। तर तुम्हाला सांगते, कुंभ राशी, मागील गेल्या 5 ते 6 महिन्यात तुमच्या जवळपास प्रत्येक निर्णय हे चुकीचे ठरले असतील। आपल्या लोकांनीच तुमचे जगणं कठीण करून टाकलेलं होतं, अशी अपेक्षा तुटत होती। तुम्ही अशा परिस्थितीत अडकले होते की बाहेर पडण्याचा मार्ग मात्र तुम्हाला दिसतच नव्हता। मनात अनेक प्रकारच्या चिंता आणि तणाव होते। रात्री तुम्हाला झोपही नीट लागत नव्हती। परंतु तुम्हाला सांगते, या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल तुमच्या सोबत हे होणार आहेत। आता तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य हे आता तुमच्या हातात आहे। या 10 दिवसात संपूर्ण कुटुंबाची रूपरेषा ही अचानक बदलू शकते। हा व्हिडिओ फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पूर्णपणे ऐका, कारण की मागील काही काळात तुम्ही जिथे जिथे मेहनत केली तिथून तिथून निराशा तुम्हाला हाती लागली। काहीतरी मोठं करायचं होतं, परंतु ते काही शक्य होत नव्हतं। पण या 10 दिवसात अशा काही घटना घडणार आहेत, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला विश्वासच बसणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। तुमची राशी कुंभ राशी आहे, जी इतरांच्या आयुष्यात आनंद वाटते, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र आनंदाचा माग मुसावही नसतो। ज्याचं भलं करतात तेच लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतात, कारण तुम्ही कुंभ राशीचे आहात। मागील काही काळ तुम्ही ठरवले होते, आता कुणाचीच मदत करायची नाही, कुणाकडून अपेक्षा देखील ठेवायची नाही आणि आपल्या कष्टाने कमवलेला पैसा कुणाला द्यायचा देखील नाही। परंतु तसं तुम्ही केलं का? तसं काही तुमच्याबद्दल झालं का? त्या सर्व निर्णयांवरती पाणी फिरलं आणि तुम्ही पुन्हा लोकांची मदत करायला लागले। लोकांना होकार दिला, लोकांना पैसे दिले, मध्यरात्री उठून तुम्ही त्यांना मदत केली, स्वतःच्या आयुष्याची मात्र तुम्ही तडजोड केली। स्वतः उपाशी राहून इतरांना खाऊ पिऊ घातले, पण तुम्हाला त्याबद्दल काय मिळालं? तर काहीच नाही। फक्त मिळाली फसवणूक, एकटेपणा आणि संघर्ष हे मिळालं। या तुमच्या स्वतःच्या संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमीच एकटे उभे राहिला, तुमच्या पाठीशी कुणीही नव्हतं, कारण तुम्ही कुंभ राशीचे आहात। तुम्हाला सांगते, तुमची राशी स्वामी साक्षात न्यायाची देवता म्हणजे शनिदेव महाराज आहे। जर कुंभ राशीचा व्यक्ती थोडासा स्वतःसाठी विचार करेल आणि स्वतःच्या आनंदासाठी जगेल, तर कुंभ राशीचा व्यक्ती, तुम्हाला मी सांगते, आयुष्यात कोणतीही उंची हा गाठू शकतो। परंतु पुढील 10 दिवस तुम्हाला तुमच्यासाठी अगदी विशेष असणार आहे। या काळात तुमची स्वतःची सर्वाधिक काळजी तुम्हाला मात्र घ्यावी लागणार आहे। तुमच्या शरीराची आणि तुमच्या आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला या येणाऱ्या 10 दिवसात घ्यावी लागणार आहे, कारण मागील काही काळातील चिंता आणि तणाव तुमच्या आयुष्यात इतके वाढले आहेत की तुमचा रक्तदाब देखील वाढला आहे। अचानकच काहींना तर छोटे मोठे आजार देखील होत असतील। रात्री डोकेदुखी इतकी वाढते की झोप येत नाही, अधूनमधून औषध मात्र घ्यावंच लागतं। औषधांवर अवलंबून राहण्याची तुमच्यावर आता वेळ आलेली आहे। तर तुम्हाला सांगते, पुढील 10 दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहे, परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही हार मानणाऱ्यांमधले तर अजिबात नाही। ही तुमची खूप चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आजही तुम्ही हार मानलेली नाही। मागील जे 4-5 वर्ष तुम्ही जितके धोके, दुःख, जखमा या सहन केल्या आहेत, तितक्याच फार कमी लोकांनी सहन केल्या आहेत। शनीची साडेसाती सुरू झाल्यापासून आयुष्य असे वाटत होते की जणू कोणीतरी वाईट नजर लावलेली आहे। मेहनतीचं फळ पाहिजे तसं तुम्हाला मिळत नव्हतं। आपलेच लोक आपल्या विरोधात हे गेले होते। तुम्हाला परक्यांनी देखील फसवलं होतं। ज्याच्यावर तुम्ही प्रेम केलं त्यांनीच तुमची संपत्ती, पैसा हा हिसकावून घेतला। आता कोणावर विश्वास ठेवावा हेच तुम्हाला समजत नाही। परंतु आता परिस्थिती अशी आलेली आहे आणि अशी होणार आहे की तुम्हाला एकटेपणा आवडू लागेल, एकटं राहणं पसंत पडू लागेल, कारण 4 लोक बोलायला आले तरी तुम्ही तिथून आता निघून जाल। कोणी सल्ला दिला
तरी तुम्ही त्यांचं ऐकत नाही. आता तुम्हाला इतकं समजेल की या जगात माझं कोणीच नाही, माझं आयुष्य मला स्वतःलाच घडवायचं आहे. कुणाकडून अपेक्षाही ठेवायची नाही. परंतु तुम्हाला अडचण अशी आहे या ठिकाणी की आता जरी तुम्हाला हे समजलं असेल तरी देखील पुढे जर परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा तुम्ही जुन्याच चुका ह्या करणार. जुन्याच चुका करण्याची नक्कीच शक्यता आहे. त्यामुळे त्याच चुका पुन्हा पुन्हा तुमच्या हातून होऊ देऊ नका. सर्वप्रथम तुमच्या लग्नस्थानात बसलेला जो राहू आहे तो मागील काळापासून तुम्हाला काय योग्य आणि काय योग्य हे समजत नव्हतं, तर ते आता तुम्हाला समजणार आहे. राहू तुम्हाला काय करतो तर गोंधळात टाकतो, तुमच्या मनात भ्रम निर्माण करतो. काय चांगलं आणि काय वाईट हे ओळखणं तुमच्यासाठी मात्र फार कठीण होऊन जातं. इतकंच नाही तर तुम्ही स्वतःवरही संशय घेऊ लागतात. स्वतःच्या क्षमतेबद्दलही शंका तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मागील काही काळापासून तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावरच प्रश्नचिन्ह उभे करत राहिलात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशीचे लोक इतके कर्तृत्वान असतात की जेव्हा त्यांच्या मनात जिद्द आणि जुनून येतो तेव्हा ते सर्व काही सत्य करू शकतात. पण सध्या तुम्हाला हे जमून येत नाहीये. राहूमुळे तुम्ही थोडे भ्रमात आहात. अशा व्यक्तीने एका ज्याच्यावर तुम्हाला डोळे झाकून विश्वास आहे, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती नक्कीच असेल. मग तर तुमचं जीवनसाथी असेल किंवा घरातील ज्येष्ठ मंडळी देखील असू शकते किंवा तुमच्या मित्रपरिवार असेल ज्याबद्दल तुम्हाला वाटतं आहे की ही व्यक्ती मला योग्य मार्गदर्शन करेल. अशा व्यक्तीचे ऐका आणि आयुष्यामध्ये पुढे जा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मागील काही काळाबद्दल बोलायचं झालं तर राहू आणि शनी तुमच्या धनभावात बसलेले होते. मंगळ हा पराक्रमाच्या भावात होता आणि सूर्य चौथ्या भावात म्हणजे घरातील सुख शांती भावात विराजमान होते. बुध प्रेमाच्या भावात आहे. प्रेमसंबंधात झालेले आता भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करा. कोणीही तुमच्याशी खेळ आता खेळू शकणार नाही. तुम्हाला सांगते, या 10 दिवसात जर कोणी खोटं प्रेम दाखवलं तर तुम्हाला ते लगेच समजणार आहे की ही व्यक्ती माझ्याशी खोटं प्रेम करत आहे. ही व्यक्ती खोटी आश्वासनं मला देत आहे आणि तुम्ही आता सहजपणे हे ओळखू शकाल. कोण तुमच्यावर खरं प्रेम करतंय आणि कोण खोटं बोलतंय हे तुम्हाला आता स्पष्टपणे समजणार आहे. नात्यांचे खरं स्वरूप, तुमचा खरा चेहरा आता तुमच्या समोर येणार आहे. या 10 दिवसांमध्ये तुम्हाला एकांत हा खूप आवडू लागेल. तुम्ही स्वतःशी संवाद साधाल आणि तुमचा जीवनसाथी आता तुमचे ढाल बनणार आहे. केतू 7व्या भावात असल्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की सर्वांपासून, नातेवाईकांपासून, अगदी जीवनसाथीपासूनही तुम्ही दूर जावे, कुठेतरी जाऊन एकटे राहावे, संन्यास घ्यावा असे देखील मनात तुमच्या विचार येऊ शकतात. पण सध्या तुमचा जीवनसाथीच तुमची ढाल बनून राहणार आहे. तुम्ही काहीही केलं तरी तो तुम्हाला सावरून ठेवेल, समजावून सांगेल. राहूमुळे जो भ्रम निर्माण होतो आहे ना, त्यापासूनच जीवनसाथी तुम्हाला नक्कीच वाचवणार आहे. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुमचं मन हे आता स्थिर आणि सकारात्मक राहील. जी नाती अडकली होती, जी नाती प्रलंबित होती, त्यामध्ये आता काहीतरी निर्णय होईल. एकतर ते नातं तुटेल किंवा लग्न देखील निश्चित होईल. काहींना काहीतरी नक्कीच घडणार आहे. ज्या संभ्रमात तुम्ही अडकले होते त्यातूनच आता बाहेर तुम्ही सुरक्षितपणे पडणार आहात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, मागील काही काळात तुम्हाला सर्वाधिक त्रास याच गोष्टींचा झाला की तुमचे काही निर्णय हे सततच चुकीचे ठरत होते. तुम्ही कुठलाही विचार केला की जिथे मी मेहनत करेल आणि मेहनतही तुम्ही केली, परंतु तिथे तुमची मेहनत ही व्यर्थ गेली. तुम्ही ठरवले की आता आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारवायचे आणि त्यासाठी आवश्यक ती पावले तुम्ही उचलली देखील, परंतु परिस्थितीच उलटीच झाली. ज्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करायचं ठरवलं तेच लोक तुमच्या मात्र विरोधात गेले. कुणाला मदत करायची म्हणून तुम्ही मदत केली, पण तेच लोक तुमच्या विरोधात जाऊन उभे राहिले. म्हणजेच ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व तुमचं अर्पण केलं, तुमचा वेळ, तुमचं मन, तुमच्या भावना अशा व्यक्तीला दिल्या, तेच लोक मागे तुमच्या विरोधात गेले. हाच त्रास तुम्ही सर्वाधिक आता सध्या सहन करत आहात. तुम्हाला याची खूप खंतही वाटते की माझ्यासोबतच असं का घडतं, पण तुम्ही कुंभ राशीचे आहात. सध्या शनीचा 7.5चा अंतिम टप्पा हा तुमच्या राशीसोबत सुरू झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीत विलंब हा होत आहे. प्रत्येक काम उशिरा होत असल्याची जाणीव तुम्हाला होत आहे. सध्या कोणतंही काम सहज पूर्ण होत नाही.
कोर्ट कचेरीची प्रकरणे देखील आता तुमच्यासाठी लांबत चालली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत करावी लागते, तरी देखील पाहिजे तसा अपेक्षित परिणाम आणि फळ मात्र तुम्हाला मिळत नाही. परंतु या 10 दिवसात सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे गुरु आणि शुक्र यांची युती होत आहे आणि गुरु कर्क राशीत उच्च स्थानी जात आहे. तर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जामुळे त्रस्त असाल. परिस्थितीच अशी आहे की जिथे कमावतात त्याच्यापेक्षा जास्त कर्ज फेडण्यातच तुमचा खर्च होत आहे. कर्जामुळे घरातील सुख शांती ही पूर्णपणे नष्ट झाली आहे. मनात इतकी चिंता आहे की त्याचा राग तुम्ही घरच्यांवर किंवा जीवनसाथीवरती देखील काढत आहात. या कर्जामुळे सर्व काही बिघडत आहे. परंतु तुम्हाला सांगते, शुक्र आणि गुरुची ही युती होत असल्यामुळे जे कर्ज तुम्हाला त्रास देत होते त्याच्यापासून आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळू शकते. या 10 दिवसात तुम्हाला काही ना काही मार्ग नक्कीच सापडणार आहे. छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्या, तणाव, चिंता यांपासून देखील तुम्हाला आता आराम मिळणार आहे. वाढलेला रक्तदाबही हळूहळू तुमचा आता सामान्य होणार आहे. सूर्य घराच्या सुख शांतीच्या भावात असल्यामुळे घरात काही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता. आरामदायी आणि आलिशान वस्तू घेण्याची इच्छा तुमची मात्र असेल तर ती आता पूर्ण होऊ शकते. घरात तुम्ही फर्निचर बनवू शकता, एखादं वाहन खरेदी करू शकता. बौद्धिक सुखसोयी वाढवण्याचे देखील तुम्ही या दिवसांमध्ये प्रयत्न करा. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे. गुरु आणि शुक्र 6व्या भावात असल्यामुळे थोडासा आळस येऊ शकतो, परंतु तुम्हाला हा आळस टाळावा लागून कामात पुढे चालावं लागेल. या दिवसात काम टाळण्याची सवय ही तुम्हाला टाळावीच लागेल. हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की मागील 2 ते 3 वर्ष तुमच्या आयुष्यात काही मोठ्या संधी आल्या होत्या का? तुम्हाला वाटत होतं का की सर्व काही उत्तम चाललंय, चारही बाजूने आनंद येत होता, कुटुंब आनंदी होतं, व्यवसाय आणि कामधंदाही तुमचा चांगला चालत होता, उत्पन्न चांगलं होतं, पण अचानक काही अशा घटना घडल्या की हा सर्व आनंद हळूहळू नाहीसा झाला. जे उत्पन्न होतं ते कर्जात झालं आणि आजारांवर ते खर्च होऊ लागलं. घरात वादविवाद सुरू झाले. मागील 4-5 वर्षात असं अचानक सगळं काही घडलं की त्यानंतर आता या घटना पुन्हा पुन्हा घडत राहिल्या. कारण शनिदेव तुमची परीक्षा घेत होता, लक्षात ठेवा. अनेक लोकांना हेच माहीत नसतं की 7:30 सुरू झाल्यावर नेमकं काय करावं. खरी अडचण तिथेच निर्माण होते. यामुळे याबाबत तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. 7:30च्या काळात, विशेषतः आता अंतिम टप्प्यात, तुम्हाला सांगते, सकाळी लवकर उठण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उठल्यानंतर शनिदेवाचे ध्यान करा, आई वडिलांचे चरण स्पर्श करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि मात्र दिवसभर चांगले कर्म करा. वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. घरात नौकर, कामवाली बाई, ड्रायव्हर किंवा सफाई कर्मचारी असतील तर त्यांची मदत करा. अशा लोकांना आर्थिक मदत देखील तुम्ही करू शकता. त्यांना तुम्ही अन्नदान देऊ शकता. अशा लोकांना मदत केल्याने शनिदेव महाराज लवकर प्रसन्न होतात. 7:30चा हा अंतिम टप्पा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो, कारण या काळात शनी धन भावात असल्यामुळे धनप्राप्तीची शक्यता वाढते आणि इतके धन तुमच्याकडे आता या 10 दिवसांमध्ये येऊ शकतं की तुम्हाला ते सांभाळणं देखील कठीण जाईल. तुम्हाला सांगते, या 10 दिवसात तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचे, मौल्यवान हे 10 दिवस आहेत. तुम्हाला काही उपाय सांगते, ते तुम्ही अवश्य करा. जीवनामध्ये शिस्त ठेवा, जीवनामध्ये अनुशासन पाळा. शिस्तीत राहिला तर सर्व काही उत्तम होईल. डिसिप्लिन ठेवा. आणखीनच एक उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी कुत्र्याला काही ना काही खाऊ घाला. तुम्ही पोळी, भाकरी काहीही खाऊ घालू शकता. जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही त्यांना बिस्किट देखील खाऊ घाला. फक्त जास्त गोड बिस्किट खाऊ घालू नका, पण पाहिजे तर शनिवारी काही ना काही कुत्र्याला खाऊ घाला. तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा स्पर्श केलेली पोळी देखील तुम्ही त्या कुत्र्याला खाऊ घालण्यास सुरुवात करू शकता. तुम्हाला सांगते, इतका जबरदस्त उपाय आहे ना की तुम्हाला बऱ्याच दिवसात फरक लगेच जाणवेल. कुंभ राशीच्या जातकांसाठी येणारे हे 10 दिवस तुम्हाला सांगते साधे नसणार आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नशीब आता तुमच्या बाजूने उभे राहण्याची चिन्ह मात्र दिसत आहेत. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, घाबरू नका. हार तर मुळीच मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वतःवरचा विश्वास तुम्ही कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा इतर कोणी नाही तर तुम्ही स्वतः घडवणार आहात. संयम ठेवा, शिस्त पाळा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, कारण आता तुमच्या आयुष्याचे बंद दरवाजे उघडण्याची वेळ ही जवळ आली आहे. आता तुमच्या आयुष्यात जबरदस्त टर्निंग पॉइंट येणार आहे आणि तो टर्निंग पॉइंट तुमचे मोठे मोठे स्वप्न देखील पूर्ण करणार आहे. त्यामुळे हे जे दिवस तुम्हाला आलेले आहे ते तुमच्या पिढ्यानपिढ्या विक्रम देखील मोडू शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि आता तुमची जी शनिदेवाने परीक्षा बघितली ती परीक्षा मात्र आता संपत आलेली आहे. या येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्यासाठी अगदी आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यामुळे
कुंभ राशीच्या जातकांनो, 20 ते 30 जून हे 10 दिवस तुमच्यासाठी साधे नाही. तुमच्या नशिबाचे दरवाजे आता उघडणार आहे. तुमचं आयुष्यात टर्निंग पॉइंट येणार आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन संधी तुमचं दार आता ठोणवणार आहे. त्यामुळे या सगळ्यांचा नक्कीच उपभोग घ्या, त्यांचा जबरदस्त लाभ घ्या आणि तुमच्या पिढ्यानपिढ्यांचे जे त्रास आहेत ते नक्कीच दूर करा. आणि तुम्हाला एकच सांगेन की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा जय शनिदेव महाराज. शनिदेव महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहो, हीच मी त्याच्या चरणी प्रार्थना करते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.